कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर अर्थात गोकुळवर तब्बल 63 वर्षांनंतर पहिल्यांदा प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे। या प्रशासक नियुक्तीवरून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। भाजपला जिल्ह्यात राजकारण करता यावं यासाठी प्रशासकांची नेमणूक केली आहे। भाजपला सहकार चळवळ नको असल्यानं त्यांच्याकडून सहकार चळवळ संपवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची घणाघाती टीका आमदार पवार यांनी केली आहे। आता गोकुळवर प्रशासक आलाय, भाजप त्या माध्यमातून इतर राजकारण करणार। जसं की ओबीसी राजकीय आरक्षण हे खरं तर कोणामुळे मिळालं नाही तर भाजपमुळेच मिळालं नव्हतं, पण मुद्दामून कोर्टामध्ये हा प्रश्न पुढे तिथं जावा आणि प्रशासक त्या जिल्ह्याला तिथं देण्यात यावे आणि मग ते जे तुमचे पालकमंत्री त्याच्या हातातून तिथं राजकारण करता यावं यासाठी त्यांनी वेगवेगळ्या खेळी पूर्वीसुद्धा केलेल्या आहेत। आता माझ्याच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा प्रशासक त्यांनी बसवलेला आहे, तिथं सुद्धा पोखरण्याचं काम तिथं सुरू झालेलं आहे। त्यामुळे गोकुळ हे जे काय कोऑपरेटिव्ह आहे, भाजपला कोऑपरेटिव्ह चळवळ ही कधीच आवडलेली नाही। त्यामुळे ती चळवळ कशी मोडता येईल, कशी तोडता येईल याचा नेहमीच त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या विचाराचे लोकसुद्धा मांडीला आता भाजपमध्ये जाऊन बसली आहेत आणि होला हो म्हणतात। त्यांना ज्यांनी तिथं राज्य केलं पूर्वी, ज्यांनी सत्ता तिथं भोगली आहे, त्यांना विचारा की हे प्रशासक आणणं योग्य आहे का, मग ते काय सांगतात आपण त्या ठिकाणी बघू। त्यामुळे पलीकडे गेला तर तुम्ही विचार बदलता, पण कोऑपरेटिव्ह मुवमेंट आणि शेतकरी ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी संपवायच्या आहेत या भाजपच्या सरकारला, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे।